रंग भावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी आमची सत्ता ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगत महाराज की जय प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस वेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नीत गाणी मंडलम मंडलानम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतया हे पांडुरंगा करो प्रथमान मना पांडुरंगा करो प्रथमान मना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्ते जननी देवाची सोमेश्वर नाम शिवपुरातल तेथे परशुरामे मारियला बाण मातग्रामशाच्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला सोनू पंत तथा गुणीजन तया मामासे बोलती नावेनी शंकरा निसंगात संगती पुण्य श्लोक पुण्य नगरीचा मोती करा शोभतो ऐसा संत बरा शिव करा दांडी करा वंदितो आइये हनुमंत विराजिये पधारिये जिजाऊ कुमार हनुमंत राजा तुम्हाला एकच विनंती विशेष म्हणजे आज माझ्या आयुष्यातलं पहिलं असं कीर्तन की मी त्या हनुमंतांसमोर करते आणि माझा एकनिष्ठ देव म्हणजे माझे हनुमंतर आहे जेव्हाही मी त्या ठिकाणी हनुमंताचं स्मरण करते किंवा जेव्हाही काहीतरी मनात इच्छा धरते त्यावेळेस पूर्ण करणारा देव म्हणजेच हनुमंतर आहे आणि त्या ठिकाणी आज असा योग घडून आला की हनुमंतांच्या समोरच माझं त्या ठिकाणी कीर्तन ज्या वेळेस मी पाहिलं म्हटलं तेव्हा मला कळलं की समोरासमोर आज कार्यक्रम प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला इथं देवाकडे मागणी करतात आणि तुकोबारायांनी मागणी करावी परंतु कोणी मागावं काय मागावं कोणाकडे मागावं कशासाठी मागावं हे ज्याला कळतं त्याला संत म्हणतात
आणि कोणी मागावं, काय मागावं, कोणाकडे मागावं, कशाबद्दल मागावं, कशासाठी मागावं हे ज्याला कळत नाही त्याला माणसं म्हणतात. मग तुकोबाराय या ठिकाणी देवाकडे या अभंगातून मागणी करतात. तुकोबारायांनी मागणी कशी केली? तुकोबाराय या अभंगात सांगतात, प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू. तुकोबाराय सांगतात की देवा माझा प्रपंच ओसरू दे, म्हणजे माझा प्रपंच हा माझ्यापासून लांब होऊ दे. प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू. माझं चित्त हे तुझ्या त्या ठिकाणी चरणाजवळ स्थिर असू दे. प्रपंच लांब करायचा आणि चित्त त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ समर्पित करायचं, अशी मागणी तुकोबाराय करतात. मग तुकोबारायांनी दुसरी मागणी का केली नाही? तुकोबारायांनी हीच मागणी का करावी? कारण तुकोबारायांना माहिती आहे की प्रपंच कसा आहे आणि परमार्थ कसा आहे. पण तुकोबाराय सांगतात की देवा माझा प्रपंच लांब कर आणि माझा परमार्थ जवळ कर. म्हणून तुकोबाराय सांगतात, प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवा असंच करायचं असेल तुला जर माझ्या जीवनामध्ये तर हेच कर की माझं चित्त हे तुझ्या चित्तामध्ये रंगून घे. शुद्ध रंग वावे रंगा. तुझ्या रंगात माझं चित्त त्या ठिकाणी रंगून घे, तुझ्या शुद्ध रंगामध्ये रंगून घे. का? कारण तुकोबाराय सांगतात की देवा मला या ठिकाणी दुसऱ्याच्या हाताखाली जगणं आवडत नाही रे. दुसऱ्याच्या हाताखाली जगून राहणं हे मला कदापिही आवडत नाही देवा. आणि जर मी संसारामध्ये असलो तर मला दुसऱ्याच्या हाताखालीच माझं जीवन त्या ठिकाणी घालावं लागेल. म्हणून मला दुसऱ्याची सत्ता नको. तुकोबाराय सांगतात, पुरे पुरे आता नको दुजियांची सत्ता. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. मग देवा तू जर त्या ठिकाणी माझा प्रपंच लांब केला, माझा परमार्थ जवळ येईल. त्या ठिकाणी दुसऱ्याच्या सत्तेमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली जर मी राहिलो नाही तर काय होईल? माझा परमार्थ त्या ठिकाणी भक्कम होईल आणि मला माझ्या स्वतःच्या त्या ठिकाणी इच्छेनुसार माझा परमार्थ करता येईल. म्हणून तुकोबारायांनी सांगावं, लट्टिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. विठ्ठल विठाला 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 विठाला. आजचं कीर्तन हे किम निमित्ताने आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे. परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने आज म्हणजे एकादशी आणि तुळशी विवाह त्या ठिकाणी दोघं योग त्या ठिकाणी जुळून आले. एकादशीचंही कीर्तन ठेवलं जातं आणि विशेष म्हणजे आज तुळशी विवाह आहे म्हणून तुळशी विवाहाचंही त्या ठिकाणी कीर्तन ठेवलं जातं. म्हणून या गावातील आपल्या करजघाण गावामध्ये जेवढ्याही काही माता भगिनी आहेत आणि महिलांची खास करून इच्छा होती आणि नाहीतरी महिला कुठे मागे राहत नाही. सगळ्यांमध्ये जर कुठेही पुढाकार घेत असेल आणि जर पुढे जात असेल हिमतीने तर तो महिला वर्ग. म्हणून महिलांची त्या ठिकाणी इच्छा होती की आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू आणि त्यांनी त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं आणि म्हणून त्या ठिकाणी फोन आला आणि आजच्या कीर्तनाचा योग आला. आणि विशेष म्हणजे तुमचं सगळ्या त्या ठिकाणी मायबापांचं मला दर्शन झालं, आपल्या भेटीचा योग झाला. कीर्तनामध्ये उपस्थित असलेले आदरणीय माझे आधारस्तंभ असणारे आमचे नानाश्री खडकीहून त्या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. आमचे पितांबर महाराज, आमचं तर भरपूरदा बोलणं झालं की आपला कुठेतरी एखादा योग यायला पाहिजे, भेट व्हायची पण कार्यक्रम सोबत नाही. आज त्यांना म्हटलं आजही आपला योग आला, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी सांगणारे आमचे विनेकरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, दादांचं नाव काय? निलेश महाराज, सचिन महाराज, जेवढीही उपस्थित त्या ठिकाणी मंडळी आहे या गावामध्ये सगळ्यांच्या त्या ठिकाणी आग्रहाने आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी आज्ञेने ही सेवा माझ्यासारख्या आज्ञाला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल या अभंगात तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. मग तुकोबारायांनी जगापेक्षा आगळी आणि वेगळी मागणी का करावी? तुकोबारायांनी दुसरं काही काम मागितलं नाही, संसारातलं मागितलं नाही, परमार्थातलं मागितलं नाही. मागणी करतात परंतु ती अशी अलौकिक मागणी का करतात तुकोबाराय? कारण त्या ठिकाणी तुकोबाराय ज्यावेळेस पंढरपूरला जायचे, पांडुरंगाच्या त्या ठिकाणी दर्शनासाठी जायचे, तर तुकोबारायांनी दर्शनाला जावं, दर्शन घ्यावं आणि परत यावं, दर्शन घ्यावं आणि परत यावं म्हणून तुकोबाराय देवाकडे जायचे. परंतु तुकोबारायांनी देवाला कधीच मागितलं नाही. आणि खरं सांगते माय बापांना, देवाजवळ गेलं ना तर कधीच मागायचं नाही. कारण देवाला सगळं कळतं, आपल्याला काहीच सांगायची गरज येत
नाही, आणि मागितल्याने देव कमी देत असेल, परंतु बिगर मागायचा देव जास्त देतो. पण तुम्हाला एखाद्या लहान बालकाचा दृष्टांत घ्या. एखाद्या छोट्या बालकाला एक आई दुकानावरती घेऊन गेली आणि आईने त्या ठिकाणी दुकानावरती गेल्यानंतर ते बाळ सुंदर होतं. दुकानदार काकाने सांगावं, हे बाळ तुमचं आहे? हो. किती छान आहे. त्याला त्या ठिकाणी त्यांनी वरती घेतलं, टेबलावरती बसवलं. त्याला सांगितलं, बाळा चॉकलेट घेतो? तो म्हणाला नाही. का? त्याच्या आईने त्याला नाही सांगितलेलं होतं. चॉकलेट घेतो म्हणे नाही. मग बिस्किटचा पुडा म्हणे नाही. मग काय घेतो म्हणे काहीच नाही. आता त्याने मागितलं नाही. पहा, बिगर मागायचं कसं मिळतं आणि मागितल्यानंतर किती मिळतं. त्या बाळाने काहीच मागितलं नाही. मग त्या दुकानदाराला वाटलं, अरे किती गोड मुलगा आहे, मी सांगतो घे तरी घेत नाही. आणि काही बाळा आईला त्या ठिकाणी दुकानावरती आल्यासारखंही वाटू देत नाही. तिला काय घ्यायचं असतं तीच तिला त्या ठिकाणी आठवण पडते. असेही बाळ असतात. म्हणून त्या दुकानदाराला ते आवडलं आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं, ही बरणी घे. त्यांनी झाकण खोललं. तुझ्या हाताने तुला पाहिजे तेवढ्या चॉकलेटा घेऊन जाय. आता त्यांनी ती बरणी त्या बाळाजवळ दिली. त्या बाळाने एकही चॉकलेट घेतली नाही. परत त्या दुकानदाराला कौतुक वाटलं, अरे काय गुणी मुलगा आहे, मी देतो तरी घेत नाही आणि लहान मुलांना चॉकलेट आवडते तरी हा का घेत नसेल. म्हणून त्या दुकानदाराला अजून कौतुक वाटलं. त्याने त्याचे हात त्या ठिकाणी बरणीमध्ये घातले. त्याच्या हाताने चॉकलेटा आणल्या. आता याच्या हातामध्ये त्या मानार नव्हते, याचे हात छोटे, दुकानदाराचे हात मोठे, आणि त्याला त्या ठिकाणी चॉकलेटा द्यायला लागला. तेव्हा त्या मुलाला घेता आल्या नाही. त्याने शर्ट पुढे केला आणि शर्ट मध्ये त्या चॉकलेटा घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याची आई त्याला बोलू लागली, का रे घरी 1 रुपयासाठी रडतो, मला काम करू देत नाही, शाळेत जात नाही, माझ्या मागे मागे 1 रुपयासाठी फिरतो, एका चॉकलेटीसाठी फिरतो, आणि तिथं ते दुकानदार काका देत होते, मग एवढा काय भाव खात होता? घ्यायच्या होत्या ना, देत होती तर पटकन घ्यायच्या. तुझ्या हाताने सांगत होत्या, एखाद्या मुलाने 2 मुठा भरून घेतल्या असत्या. त्या लहान मुलाने किती सुंदर उत्तर दिलं, ए आई तुला काय कळतं ग? म्हणजे मला काय कळतं? ते देत होते आणि तू भास मारत होता. तू म्हणतो की मी नाही घेणार, मी नाही घेणार, घेऊन घ्यायच्या ना. तेव्हा त्या मुलाने सांगितलं, अगं आई मी माझ्या हाताने घेतल्या असत्या तर एवढ्या आल्या असत्या का? बघ ना, त्यांचे हात मोठे होते, किती जास्त चॉकलेट आल्या. म्हणून सांगायचं तात्पर्य की आपण मागितल्यानंतर कमी मिळतं आणि बिगर मागायचं जास्त मिळतं. म्हणून सांगते, बिन मागे मोती मिले, मागे मिले नभी. मागितल्यानंतर तुम्हाला 1 फुटी कवडी सुद्धा मिळणार नाही, पण बिगर मागितल्याने देव आपल्याला देतो. म्हणून तुकोबारायांना या ठिकाणी सांगावं, तुकोबारायांनी देवाकडे मागणी केलीच नाही. तुकोबाराय दरवेळेस जायचे. तुकोबारायांचा नित्यनेम होता. तुकोबारायांनी भगवंताच्या त्या ठिकाणी दर्शनाला जायचं आणि भगवंताचं दर्शन घेऊन परत माघारी यायचं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, पाहता पाहता असे अनेक दिवस निघून गेले, अनेक महिने निघून गेले, वर्षानुवर्ष निघून गेले, तरी तुकोबाराय दर्शनाला येता, परंतु तुकोबारायांनी कधीच काही मागितलं नाही. मग त्या ठिकाणी भगवंत तुकोबाराय आले का भगवंत त्यांची मान खाली घालू लागले. मग तुकोबाराय आले की भगवंताने खाली मान घालावं हे त्या ठिकाणी रोज रुक्मिणी मातेनं पाहावं. रुक्मिणी मातेच्या मनामध्ये विचार आला की ज्या वेळेस इतर मंडळी दर्शनाला येते त्यावेळेस भगवंता तुमची मान ताठ असते, आणि ज्या वेळेस संत मंडळी येते, ज्या वेळेस तुकोबाराय येतात तेव्हा तुम्ही खाली मान का घालता? तुकोबारायांना त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने विचारावं. व रुक्मिणी माता त्या ठिकाणी तुकोबारायांना त्या ठिकाणी सांगते, भगवंताला सांगते की तुकोबाराय येतात तेव्हा पांडुरंग तुमची मान खाली असते, आणि इतर संत येतात तेव्हा तुम्ही, इतर मंडळी येते तेव्हा तुम्ही सरळ पाहता, अगदी स्ट्रेट त्या ठिकाणी नजरेमध्ये उभे राहता, असं का? त्यावेळेस भगवंत रुक्मिणी मातेला म्हणाले, रुक्मिणी अगं तुला नाही कळणार ते का देवा, मला का कळणार नाही? नाही ग रुक्मिणी, तुला नाही कळणार. परत रुक्मिणी मातेने सांगावं, देवा मला कळालं नाही म्हणून तर मी तुम्हाला विचारलं, मला कळलं असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का? म्हणून भगवंताने सांगितलं, रुक्मिणी ते तुला कळलं नाही ना, तू विचारूही नको. परत रुक्मिणी मातेने शांत बसावं. परत दुसरा दिवस उगला, परत तुकोबाराय आले. परत तुकोबारायांनी भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताची मान खालीच होती आणि तुकोबाराय निघून गेले. आता मात्र रुक्मिणी मातेला एकदम कसंच वाटू लागलं. रुक्मिणी माता म्हणाली, देवा काही करा, परंतु याचा मागचा जो दृष्टिकोन आहे, याचा मागचा जो तुमचा हेतू आहे तो मला त्या ठिकाणी सांगा. तुम्ही सांगितल्याशिवाय मी आज शांत बसणारच नाही. आणि रुक्मिणी मातेने भगवंताला सांगितलं की देवा तुम्हाला सांगावंच लागेल. सकारात्मक शब्द त्या ठिकाणी वापरला की तुम्हाला सांगावंच लागेल, त्याशिवाय मी इथून उठणार नाही. मग त्या ठिकाणी भगवंताने सांगावं, रुक्मिणी तुला सांगतो की
इतर मंडळी येते तेव्हा मी स्टेट नजरेमध्ये उभा असतो आणि तुकोबरा येतात किंवा संत मंडळी येते तेव्हा मी खाली मान का घालतो? आणि तुम्ही सांगा, अशी कोणाची पत्नी आहे की तिला असं वाटतं की आपल्या पतीने दुसऱ्यासमोर खाली मान घालावी? साधा आपल्या संसारातील पत्नीला जर वाटत नाही की आपल्या पतीने खाली मान घालावी, तर ती ब्रह्मांडाची त्या ठिकाणी जगतजननी रुक्मिणी माता आणि आई साहेबांना त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी सहन होईल की माझ्या पांडुरंगाने खाली मान घालावी? म्हणून हट्ट केला, भगवंताला सांगावं लागलं. भगवंताने सांगितलं की रुक्मिणी तुला सांगतो की मी का खाली मान घालतो, कारण हे जे संत आहेत ना हे माझे सावकार आहेत. हे संत माझे सावकार आहेत आणि त्यांचं माझ्यावरती कर्ज आहे. रुक्मिणी माता म्हणू लागल्या, तुम्ही विश्वाचे मालक आणि तुमच्यावरती कर्ज, हे असं कसं शक्य आहे देवा? काही पण सांगून चालणार नाही, जे खरं असेल तेच सांगा. परत भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले, अगं रुक्मिणी तुला नाही कळणार म्हणून मी तुला सांगत नव्हतो. परत रुक्मिणी माते सांगू लागली, देवा तुम्ही असं काही गुपित सांगू नका की जेणेकरून ते मला कळणार नाही, मला त्याची फोड करून सांगा. तेव्हा भगवंताने त्या ठिकाणी एक संसारातील उदाहरण दिलं. ज्या वेळेस एखाद्या त्या ठिकाणी एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री आणि त्या ठिकाणी पुरुष असतात आणि त्यावेळेस त्या पतीने जर त्या पत्नीला सांगितलं, अगं आपल्याकडे पैसे नाही, मी त्या ठिकाणी व्याजाने पैसे घेऊन येतो, आणि तो जर बाहेर गेला आणि त्याने जर गावात नाही एखाद्या सावकाराकडनं जर 10, 20, 50 जे असतील ते त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी व्याजाने आणले, व्याजाने त्या ठिकाणी पैसे आणल्यानंतर त्याला सांगितलं की तू अशाच्या भावाने मला 2 किंवा 5च्या भावाने मला पैसे दे, मी ह्या महिन्याच्या ह्या तारखेला तुझे पैसे व्याजासकट परत करेल. असं सांगून आल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणी पैसे घरी घेऊन येतो. व्यवहारात त्याला लागणारे, संसारात लागणाऱ्या त्याचा पैसा तो मोडून जातो आणि परत वेळ येते ती, तो महिना उगतो, तो आठवडा येतो, तो दिवस येतो कोणता की त्याला पैसे परत करायचे असतात. आणि त्याला जेव्हा पैसे परत करायचे असतात तेव्हा तो सावकार त्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी येतो. याच्याजवळ पैसे नसतात. हा काय करतो, हा त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला सांगतो की अगं आज तो सावकार आपल्याकडे पैसे घेण्यासाठी येणार आहे. मग तो आपल्याकडे पैसे घेण्यासाठी येईल, माझ्याजवळ पैसे नाहीत, मग काय करायचं? एक काम कर, मी पलंगाखाली लपून जातो, तू त्यांना सांग की ते कुठेतरी गेले, मालेगावला गेले, धुळ्याला गेले, काही तुला पटेल ते कारण त्यांना सांगून दे. तो सावकार त्या ठिकाणी दारासमोर आल्यावर त्याची पत्नी बाहेर जाते आणि त्यांना सांगते, सावकार दादा आज ते कणी त्यांचं असं काम होतं म्हणून सकाळी सकाळी ते त्या ठिकाणी मालेगावला निघून गेले. सावकार दादा त्याच्या पत्नीला सांगतो, ताई तुमचे पती आल्यानंतर सांगा की सावकार दादा आले होते, त्यांनी आजची तारीख दिली होती की मी तुमचे आज पैसे परत करेल आणि त्यांनी काही परत केले नाही. मग ही सांगते, बरं ठीक आहे, ते आल्यावरती मी त्यांना सांगते आणि तुमचे पैसे द्यायला लावते. असं सांगून तो सावकार निघून जातो. पाहता पाहता पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तो महिना निघून जातो, तरीही हा असंच काम करतो की स्वतः लपून जायचं आणि काहीतरी बहाणे सांगून द्यायचं. पाहता पाहता अनेक दिवस निघून जाता. आता मात्र सावकाराची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तो त्या ठिकाणी येतो. आता त्याला बघितल्यावर हा त्या ठिकाणी दारात असतो, हा लगेच लपून जातो आणि तिला सांगतो, आजच्या दिवस तू याला काहीतरी सांग, आपण बघू याचे पैसे. तो सावकार आल्यानंतर त्याची पत्नी पुन्हा सांगते की आज त्यांचं काहीतरी धुळ्याला काम होतं म्हणून ते सकाळी सकाळीच निघून गेले. आता सावकार खूप चिडून जातो आणि सावकार त्या ठिकाणी तिला बोलायला सुरुवात करतो. सावकार त्या ठिकाणी सांगतो की तुम्हाला पैसे घेताना गोड वाटलं, पैसे घ्यायच्या वेळेस तुम्ही माझ्या घरच्या चक्रा मारल्या, आता मला तुमच्या घरच्या चक्रा माराव्या लागत आहेत, हे चांगलं नाही. म्हणून तो सावकार त्या ठिकाणी त्या अंगणात उभं राहून ताडताड बोलतो आहे, घेताना गोड वाटतं, देताना का वाईट वाटावं, सांगा त्यांना की मी येऊन बोलून गेलो म्हणून. आणि एका स्त्रीला बोलत असताना असं कोणतंच गाव, अशी कोणतीच गल्ली नाही की बाहेर काही कार्यक्रम चालू आहे आणि महिला मंडळ बाहेर आलं नाही. बघ त्यांचा तो पुढाकारच असतो. काय झालं का ते 1 नंबर बाहेर कोणाची भांडण सुरू झाली. महिला मंडळ त्या ठिकाणी बाहेर आले आणि त्यांनी बघितलं, अरे बापरे हिला बोलत आहे. मग कोणीतरी एखादी मैत्रीण असते तर एखादी असतेच, कोणाची तरी एखादी ठिकाणी वैर असतोच. बाकीच्या त्या ठिकाणी गल्लीतल्या बाया हसू लागल्या. तिला बोलताना बाकीच्यांना हसू आलं. कोणी दरवाजात उभं राहून पाहतं, कोणी गच्चीवरनं पाहतं आणि हिला तो सावकार बोलतो आहे. हे मात्र हिला एकदम अपमानास्पद वाटलं. हिला वाटलं की आता सगळेजण मला हसत आहेत, नको ते शब्द याने मला वापरले. म्हणून ती त्या सावकाराला हळू आवाजात सांगते, दादा मी काही करेल परंतु तुमचे पैसे मी स्वतः परत करेल, त्यांनी नाही केलं तर मी परत करेल.
परंतु तुम्ही जा असं सांगून ती पत्नी त्या सावकाराला परत काढून देते आणि मग ती घरात येते. हा पलंगाखाली असतो, याला बाहेर काढते आणि मग सांगते किती पैसे आहे त्या सावकाराचे. तेव्हा तो सांगतो इतके पैसे आहेत. मग तुम्ही त्याचे पैसे का म्हणून देत नाही? तो काय येऊन रोज आपल्या त्या ठिकाणी अंगणामध्ये येऊन रोज आरडाओरडा करतो, का तुम्ही त्याचे पैसे देत नाही? तो सांगतो अगं माझ्याजवळ पैसे नाही. संसारातली पत्नी काय शब्द वापरते भा, तुम्ही जर त्याच्याकडनं 5च्या भावाचे पैसे आणले असतील, दुसरीकडनं 10चे पैसे वापरा, 10च्या भावाने आणा, परंतु याचे पैसे याच्या छातड्यावरती मारून फेका. का? की त्याच्या समोर तुम्ही खाली मान घातलेली मला आवडत नाही, किंवा तो दारासमोर आल्यानंतर तुम्ही घरात लपलेलं मला आवडत नाही. मग मला सांगा, जर संसारातल्या पत्नीला तिच्या पतीने खाली मान घातलेलं जर सहन होत नसेल, तर माझी आई साहेब रुक्मिणी, अख्ख्या विश्वाची जननी, पांडुरंगाने खाली मान घातलेलं तिला कसं सहन होईल? म्हणून रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा जर तुम्हाला त्यांच्यामुळे खालीच मान घालावी लागत असेल तर ते मला सहन होणार नाही. कारण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी विटेवरती उभे असता, कट्टेवरती तुमचे हात असता, आणि जेव्हा तुम्ही सरळ त्या ठिकाणी स्टेट नजरेने जगाकडे पाहता, तेव्हा देवा तुम्ही एवढे सुंदर दिसता, एवढे सुंदर दिसता, एवढे सुंदर दिसता देवा, तर तुमचं वर्णन करू कसं? किती सुंदर दिसतो माझा भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान उभे विठेवारे, 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 सुंदर ध्यान उभे विठेवारे, सुंदर ते ध्यान उभे विठेवारे, सुंदर ते ध्यान उभे विठेवारे, सुंदर ते ध्यान उभे विठेवारे, करत बाई सेवरिया, करत सेवरी सेवरिया, तुझ्याला तारा वाजती कमला, तुझ्याला तारा वाजती कमला. रुक्मिणी मातेनं सांगावं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून देवा, ज्या वेळेस तुम्ही विटेवरती उभे असतात ते सुंदर असं ध्यान पाहून मला तुम्ही इतके आवडता देवा, इतके आवडता, आणि ज्या वेळेस तुम्ही खाली मान घालताना देवा, त्यावेळेस मला अद्यापही मला त्या ठिकाणी ते तुमचं वागणं आवडत नाही, किंवा तुम्ही खाली मान घातलेली मला मुळीच सहन होत नाही. पण रुक्मिणी माता त्या ठिकाणी भगवंताला सांगते की देवा मी एक सांगते ते तुम्ही कराल का? सांग रुक्मिणी, काय सांगतेस तू? देवा तुम्ही खाली मान घालताना त्याच्यासाठी माझ्याजवळ एक उपाय आहे. काय उपाय आहे ग रुक्मिणी? त्या रुक्मिणी मातेने सांगावं की ज्या वेळेस तुकोबराय तुमच्या दर्शनाला येता, त्याच वेळेस तुकोबरायांना सांगावं की तुकोबराय काही मागून घ्या, आणि तुकोबरायांनी जर तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही त्यांच्या त्या ठिकाणी कर्जातून, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हाल. पहा, आपण संसारातलेही पती पत्नींचं काही काही ऐकत नाही, आणि काही ऐकता. काही ऐकून काहींचा फायदा होतो, तर काही पत्नीचा ऐकल्यामुळे फसूनही जातात. बरेच लोक म्हणतात बायकोच्या बुद्धीवर चालतो म्हणून फसला. पण त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने सांगितलं पांडुरंगाला, तुम्ही माझा ऐका. बघा, भगवंताने रुक्मिणी मातेचं ऐकलं. आपण ऐकतो यात नवल नाही, देवानेही त्या ठिकाणी पत्नीचं ऐकलं. रुक्मिणी मातेने सांगितलं की तुकोबराय आले ना, तेव्हा तुम्ही तुकोबरायांना मागायला लावा. ठीक आहे रुक्मिणी, तुझी इच्छा आहे ना, उद्या तुकोबराय आले तर मी त्यांना मागायला लावतो. आणि दुसरा दिवस उगला, तुकोबराय त्या ठिकाणी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले, आणि दर्शन घेतलं, आणि तुकोबराय त्या ठिकाणी दर्शन घेऊन माघारी फिरले. तुकोबराय माघारी फिरले, तोच त्या ठिकाणी भगवंताने आवाज दिला, ओ तुकोबराय. तुकोबरायांनी मागे वळून पाहिलं. तुकोबराय, तुम्ही एवढ्या दिवसापासून माझ्या त्या ठिकाणी दर्शनाला येता, परंतु तुम्ही कधीच काही मागितलं नाही देवा. तुकोबराय, तुम्ही कधीच काही माझ्याकडे मागितलं नाही. तुम्हाला नाही वाटत का की काही मागून घ्यावं असं जर देवाने आपल्याला सांगितलं की तुम्हाला काही मागावं असं वाटतं का, आपण काय मागू? काही मागणारे एवढे हुशार असतात, त्यांचं लग्न झालेलं नसतं तरी ते देवाजवळ काय मागता?
काय मागता ते देवाला सांगता, मला पत्नी दे असं नाही सांगत. ते देवाला सांगता, देवा माझी इच्छा आहे की माझ्या त्या ठिकाणी नाथ सुनेच्या हाताने मी भाकर खावी, म्हणजे पत्नीही मिळेल, मुलंही होतील, सुनाही येतील. म्हणजे एका मागण्यामागे काही काही एवढं मागून घेता. माझ्या तुकोबारायांना माझ्या भगवंताने सांगावं तुकोबाराय मागाना, तरी तुकोबाराय मागत नाही. काय त्या ठिकाणी तुकोबारायांची भक्ती असेल, काय भाव असेल तुकोबारायांचा, तरी तुकोबाराय मागत नाही. देवाने सांगितलं तुकोबाराय मागून घ्या. तुकोबाराय म्हणाले, नाही देवा मला मागायचं नाही. का मागत नाही हो तुकोबाराय? अरे देवा मला गरजच नाही ना तुझ्याकडे मागण्याची, असं काय आहे की ते माझ्याकडे नाही? भगवंत म्हणू लागले की याच्याजवळ काहीच राहिलं नाही, याने सगळं त्या ठिकाणी एवढी संपत्ती दान करून दिली, तरी हा त्या ठिकाणी मी द्यायला तयार आहे, तरी मागत नाही. तुकोबाराय निघून गेले. रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी बघ मी मागायला लावलं, तुकोबारायांनी मागितलं नाही. रुक्मिणी मातांनी सांगितलं त्यांची आज इच्छा नसेल, उद्या परत सांगा. दुसरा दिवस उगला, परत तुकोबाराय आले. परत त्या ठिकाणी भगवंताने सांगा, ओ तुकोबाराय आज तरी काहीतरी मागा, थोडस तरी मागा हो तुको. तुकोबारायांना त्या ठिकाणी भगवंताने मागायला लावलं, तर तुकोबारायांनी मागणी केली कोणती? हेची दान दे ग देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा तुला जर द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं? की मला माझ्या जीवनात तुझा विसर नको पडू दे. तुकोबारायांनी अशी मागणी करावी, असं त्या ठिकाणी मागावं. म्हणून तुकोबारायांनी मागितल्यानंतर भगवंताला परत विचार आला की अरे तुकोबारायांनी असं मागितलं की तुकोबारायांनी संसारातली मागणी नाही केली, तुकोबारायांनी परमार्थातली मागणी केली की देवा मला तुझा विसर नको पडू देऊ. परत त्या ठिकाणी भगवंताने रुक्मिणी मातेला सांगितलं, बघ रुक्मिणी तुझं ऐकून मी तुकोबारायांना मागायला लावलं, तर तुकोबारायांनी परमार्थाचं मागितलं, माझा विसर त्याला व्हायला नको असं मागितलं. म्हणून तुकोबारायांचं माझ्यावरती भक्तीचं कर्ज अजून वाढलं. भक्तीचं कर्ज वाढत आहे. तुकोबाराय मागणी करताना देवाची मागणी करतात. मग त्या ठिकाणी रुक्मिणी माता सांगतात की देवा असं काही ते मागतात की जेणेकरून तुमच्यावरती भक्तीचं कर्ज वाढतं. मग तुम्हाला सांगता नाही येत का की तुकोबाराय संसारातलं मागा हो? मग तुम्ही सांगितलं की संसारातलं मागा, तर तुकोबाराय संसारातलं मागतील. परत दुसरा दिवस उगला, तुकोबाराय आले. भगवंताने सांगितलं, ओ तुकोबाराय वेगळं वेगळं काहीतरी मागू नका हो, थोडं संसारातलं मागून घ्या. आणि संसारातलं मागण्यासाठी भगवंताने तुकोबारायांना हाक मारली आणि सांगितलं, तुकोबाराय काहीतरी मागा संसारातलं, तुम्हाला मागावंच लागेल. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं की देवा संसारातलं काय मागू रे मी तुझ्याकडे, कारण जो मुळात दुःखाचा आहे आणि तू त्याच्यामध्ये मला काय त्या ठिकाणी मागायला लावतो, कोणतं सुख तुला त्या ठिकाणी संसारामध्ये दिसतं? तुकोबाराय सांगतात, दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे संसार.
सुखाचा विचार नाही कोटी सुखाचा विचार नाही कोटी सुखाचा विचार नाही कोटी तुकोबरा सांगता देवा तू संसारातलं मागायला लावतोस बाबा, पण असं काय आहे त्या संसारामध्ये की मी जेणेकरून त्याची मागणी करावी, संसारातलं तुझ्याकडे मागावं देवा? असं संसारामध्ये काहीच नाही का? तर दुःख बांधवडी आहे हा विचार, सुख आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख हे मात्र तिळी मात्रही त्या ठिकाणी नाही. आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये काय फरक आहे? ज्या ठिकाणी आपल्याला पत्नी, मुलं, नातू, पंतू ज्यांच्या पुढे आपल्याला हात टेकावे लागतात त्याला संसार म्हणतात, आणि जिथं हात जोडावे लागतात त्याला परमार्थ म्हणतात. म्हणून माझ्या तुकोबरायांनी संसाराला नकार दिला आणि परमार्थाचा स्वीकार केला, आणि परमार्थातली मागणी करत होते आणि संसाराला दुःख बांधवडी म्हणत होते. आणि तुकोबरायांनी संसारात त्या ठिकाणी जीवनामध्ये देवाकडे संसारातलं काहीच मागितलं नाही. तुकोबराय म्हणतात की संसारी असावे. तुकोबराय असं नाही म्हणत की त्या ठिकाणी तुम्ही संसारच करू नका. तुकोबरायांनीही संसार केला, परंतु तुकोबरायांनी संसार कसा केला? आपल्यासारखं नाही. आपण परमार्थाला त्या ठिकाणी कुठेतरी जातो. आपण दिवसात ना एखाद्या वेळ जमलं तर देवाचं नाव घेतो. आपला पूर्ण दिवस 24 तासामध्ये आपण देवाला 24 मिनिटं तरी दिले पाहिजे, परंतु आपण देवाला 24 मिनिटं देत नाही. आपण 24 तास संसार करतो, परंतु लक्षात ठेवा 24 तास संसार करा, परंतु 24 तास संसार करण्यासाठी 24 मिनिटाचं नामस्मरण तुमचं त्या ठिकाणी 24 तासाचा संसार सुखरूप करू शकतं. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात की मी संसारामध्ये असलो, परंतु संसार केला. परंतु कसा संसार केला? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तुकोबरायांनी संसारामध्ये राहून रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं. याला म्हणतात त्या ठिकाणी संसार. संसारातही परमार्थ करता येतो. कोण म्हणते की संसारामध्ये जर माणूस गुंतलं तर परमार्थ येत नाही? आपण आपली माया संसारावरती लावतो, परमार्थावरती नाही. फक्त तुम्ही संसारात जरी असले, परंतु मन त्या ठिकाणी देवाकडे जरी वळलं तरी तुमचा संसारही सुखी होईल आणि तुमचा परमार्थही सुखी होईल. पण तुकोबराय त्या ठिकाणी देवाला सांगतात की संसारातलं मागणार नाही देवा मी, कारण संसार हा दुःखाचा आहे. म्हणून तुकोबरायांनी संसारातलं मागितलं नाही. मग तुकोबराय तुम्ही नेमकं मागता तरी काय हो? एवढे वर्ष झाले तुम्ही काहीच मागितलं नाही का देवा? मी संसारातलं का म्हणून मागू? तुला जर संसारातलं जर मागायला लावत असेल तर एक काम कर देवा, माझा संसारच दूर करून टाक. अभंगाचा प्रथम चरण. प्रपंच हो सो, प्रपंच हो सो, प्रपंच वासरू, प्रपंच वासरू, प्रपंच वासरू, प्रपंच वासरू, प्रपंच हो सो.